लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तो म्हणजे जून हप्ता. जून हप्त्याचे पैसे आजपासून ऑफिशियली जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तुमचे आज सकाळपासून पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आले असतील तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा. तर बघा आता ही माहिती कुठून भेटते आहे, ऑफिशियल माहिती आलेली आहे. पाहू शकता स्क्रीनवर, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. काल रात्री हे ट्विट त्यांनी केलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे कालच शुक्रवारपासून ही तांत्रिक प्रक्रिया सुरू झालेली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजेच आजपासून हे पैसे आता तुमचे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. काल त्यांनी हे ट्विट केलंय, म्हणजे आजपासून तुम्हाला पैसे भेटायला आता सुरुवात होणार आहे. तर ही तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज त्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे, लाडक्या बहिणींसाठी देण्यात आलेली आहे. पुढे म्हटलंय, महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे, हा मला विश्वास आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे मोठी अपडेट दिलेली आहे. एकतर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आजपासून जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत लाडकी बहीण योजना यापुढेही अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी ही असणार आहे. तुमचे पैसे जमा झालेत की नाही खरोखर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. कारण की बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची जून महिना पूर्ण महिनाभर वाट पाहिली. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 ते 3 दिवस जुलै महिन्यामध्ये देखील वाट पाहिली, मात्र पैसे जमा झाले नाहीत. कारण की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं त्याच्या पूर्वसंध्येला एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 3600 कोटी रुपये जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी आम्ही मंजूर केलेले आहेत आणि ते DBTद्वारे पाठवलेले आहेत. मात्र त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस झाले, मात्र पैसे कोणाचेही जमा होत नव्हते. अजूनपर्यंतही बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले नसतील या ठिकाणी, परंतु आता हळूहळू पैसे जमा होणार आणि 100% तुम्हाला हे पैसे भेटणार. कारण की आता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच या ठिकाणी सांगितलंय आजपासून पैसे जमा होतील. म्हणजे आज सर्वांना पैसे येणार नाहीत, सोमवार असेल, मंगळवार, बुधवारपर्यंत टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर हे पैसे जे आहेत DBTद्वारे हळूहळू वाटप होतील. एकाच दिवशी सर्वांना येणार नाहीत. तुमचे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यांचे आलेले नसतील त्यांनी नाही म्हणूनही पाठवा. बघा, टप्प्याटप्प्याने पैसे येतील. तुम्ही म्हणाल की एकाला आले तर माझे का नाही आले, तर तुम्हाला वाट बघायची आहे. तुमचे देखील पैसे 100% येणार आहेत. तुम्हाला 11वा हप्ता भेटलेला असेल मे महिन्याचा, तर तुम्हाला हा 12वा हप्ता जून महिन्याचा देखील भेटणार आहे. आता या ठिकाणी 12व्या हप्त्याचेही पैसे वाटप होत आहेत, मात्र आता जुलै महिना चालू आहे. मग जुलै महिन्याचाही हप्ता लेट होणार का? कारण की आपण जर बघितलं, एप्रिल असेल, मे असेल आणि हा जून महिना असेल, 3 महिने या ठिकाणी लेट झाले. प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी त्या महिना चालू असताना त्या महिन्यात पैसे नाही येतात. आता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होताना दिसत आहेत. त्याच्यामुळे जुलैचे देखील पैसे मग या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी जाणार का, म्हणजेच ऑगस्टमध्ये जाणार का, अशी या ठिकाणी चर्चा सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण की 3 हप्ते जवळपास लेट झाल्यामुळं, जसं की एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटलेला आहे आणि जूनचा हप्ता आता या ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भेटताना दिसतोय. तर त्यासाठी सरकारनं कुठली तरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहत राहत आहेत, मात्र पैसे जमा होताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स नक्की करायला पाहिजे का? लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, तुम्हाला आता या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहेत. 2100 रुपयाबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही. कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील तांत्रिक प्रश्न विचारण्यात आलेला होता की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुम्ही देत आहेत, तर 2100 रुपये दिले जाणार आहेत की नाही. तर त्याच्यामध्ये मात्र त्याचं उत्तर देण्यात आलेलं नाही. सध्या तरी 1500 रुपयांनी पैसे दिले जात आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. 2100 रुपयाबद्दलचा जसा निर्णय होईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. सध्या तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची गुड न्यूज द्यायची होती. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा.
कारण की बघा, तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटतच राहणार आहेत. योजना तर बंद होणार नाही. स्वतः उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील, यांनी वारंवार सांगितलेले की लाडकी बहीण योजना कुणी कितीही काय म्हटलं तरी बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. मात्र तुम्हाला सध्या 2025-26 हे पूर्ण वर्षभर तर 1500 रुपयांनी पैसे भेटणार आहेत. कारण की अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे, ती 1500 रुपयांनी झालेली आहे. तुम्हाला इथून पुढे 2100 रुपयाबद्दलचा जसा निर्णय होईल तशी माहिती दिलीच जाईल. त्याच्यावरती देखील मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सरकार सकारात्मक आहे. तोही निर्णय 100% होणार आहे. परंतु कधीपर्यंत होईल ते मात्र सांगण्यात आलेलं नाही. तर बघा, आता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल 3600 कोटी रुपयांची माहिती ऑलरेडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती. जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार त्याच्याबद्दलची मात्र आज या ठिकाणी काल रात्रीच ट्विट करून महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठी अपडेट दिली. ती म्हणजे जून महिन्याचा हप्ता आजपासून तुमचा जमा होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा जर 11वा हप्ता आलेला असेल, म्हणजेच मे महिन्याचा हप्ता आला असेल, तर तुमचा जून महिन्याचा हप्ता देखील जमा होणार. कारण की तुम्ही पात्र झालेला आहात. तुम्हाला प्रत्येक हप्ता भेटतोय, म्हणजे इथून पुढचे देखील प्रत्येक हप्ते तुम्हाला भेटत राहणार आहेत. एखादा दिवस मागे पुढे होईल, एखादा आठवडा पुढे जाईल, मात्र लाडकी बहीण योजनेचा तुमचा हप्ता 100% प्रत्येक महिन्याला तुम्हाला भेटत राहणार आहे. कारण की तुम्ही एका सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहणार आहेत. सरकारी योजना आहे, त्याच्यामुळे त्याचे पैसे तुम्हाला डायरेक्टली DBTद्वारे भेटत आहेत. आता पहिल्यासारखं या ठिकाणी बँकेमध्ये दिले जात नाही, डायरेक्टली तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या अकाउंटला DBT लिंक आहे ते माहिती असेल, तुम्हाला आत्तापर्यंतचे पैसे आलेले असतील तर. ज्यांना माहिती नाही त्यांनी NPCIच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं चेक करायचे की आधार कार्डला तुमची कुठली बँक लिंक आहे, म्हणजे या ठिकाणी DBT कुठल्या बँकला लिंक आहे ते चेक करायचं. त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे चेक करायचे आहेत. बघा, आज सकाळपासूनच हे पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली असेल. कारण की महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेले की पैसे उद्यापासून येतील म्हणून, आणि काल त्यांनी ट्विट केलेलं होतं हे. त्याच्यामुळे आजपासून तुमचे पैसे जमा होणार आहेत. आज जरी शनिवार असेल तरीही पैसे तुमचे आज येतील. समजा उद्या नाही आले रविवारी, तर सोमवारी देखील तुमचे पैसे येणार आहेत. म्हणजे आज, सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 ते 4 दिवस हे पैसे वाटप या ठिकाणी होत राहणार आहेत. कारण की त्यांनीच ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. पुढं देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्यांनी काय म्हटलंय बघा याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी ट्विटद्वारे या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे, पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जून सन्मान निधी, महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू. सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात. या ठिकाणी पाहू शकता महिला व बालविकास मंत्र्यांचं हे ट्विट आहे आणि ही ऑफिशियल माहिती आहे. त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडल असेल किंवा फेसबुक पोस्टवरती जाऊन देखील तुम्ही ही माहिती पाहू शकता. तिथं देखील तुम्हाला पाहता येणार आहे. त्यांनी या ठिकाणी हे ट्विट करून दिलेले. असं प्रत्येक महिन्यामध्ये त्यांच्याकडून या ठिकाणी ट्विट येतं. मात्र आपण जर बघितलं एप्रिल, मे, जून महिना हे 3 महिने लेट होताना दिसत आहेत. या 3 महिन्याचे पैसे जे आहेत लेट तुम्हाला या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत. मग पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे येताना दिसत आहेत. आता सध्या तरी 3 महिने या ठिकाणी लेट झाल्यामुळं 1 तारीख फिक्स करायला पाहिजे. त्याच्यावरती तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि या ठिकाणी सरकारने जर 1 तारीख फिक्स केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही 30 तारखेपर्यंत. त्याचसोबत बघा, आता कर्ज योजना जी आहे त्याच्याबद्दल देखील कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये कर्ज योजनेची बाब सध्या तरी विचाराधीन नाही असं उत्तर त्याच्यावरती देण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणी मुंबई बँकेमध्ये, म्हणजेच मुंबई बँक आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मात्र कर्ज दिलं जाणार आहे. फक्त तिथपुरताच निर्णय सध्या तरी घेण्यात आलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर त्याबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही. त्याबद्दलची जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. तुम्हाला ही कर्ज योजना सुरू व्हावी असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.